हाय फ्रेंड्स, आपण आज कोबी मंचुरी करणार आहे घरी. हे बघा, आता सगळी कोबी मंचुरी करण्याची तयारी चालू आहे. फर्स्ट आपण कोबीला बारीक चिरून घेतलेला आहे, नंतर टॅमॅटो चिरलेला आहे. आता टॅमॅटो सॉसचं तयारी करत आहे. हे बघा, आता कोबीमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मसाले घालत आहेत. हळद घातलेली आहे आता, आणि हा थोडं फार तिखट मसाला घालायला पाहू शकता आपण. ती घालून झाल्यानंतर ते सगळं मिसळून घ्यायचं. मिसळून झाल्यानंतर थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघू शकता, आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता, सगळं मिक्स करून झाल्यानंतर कढईला तेल ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण इकडं सॉस तयार करून घ्यायचा, टॅमॅटो सॉस. त्यानंतर कोबी मंचुरियाला हा रेडी झालेला आहे टॅमॅटो सॉस, पाहू शकता. आपण आता ते पकोडे थोडे थोडे करून सोडायचे आहेत मंचुरियाचे. थोडं करून सगळे सोडून घ्यायचे आहेत. आता लाल कलर विसकर तळून घ्यायचा. त्याच्यानंतर सगळे तळून झालेले आहेत, बघू शकता. नंतर एक फ्राय कढई घ्यायची, त्याच्याने थोडं तेल घालायचं. कांदा, थोडी शिमला मिरची घालायची. त्याच्यानंतर सॉस, टॅमॅटो सॉस घालायचं. त्याच्यानंतर आपण सॉस तयार केलेला घालायचा. त्याच्यानंतर उकळी यायला पाहिजे त्याच्याला. थोडं तीख घालायचं, थोडं हळद घालायची. जरा उकळून घ्यायचं. त्याची उकळी झाल्यानंतर त्याचा कलर लाल होतोय, बघू शकता आपण. उकळी झाल्यानंतर त्याचा कलर पण एकदम लाल लाल दिसतंय, पाहू शकता. आता आपण तळलेली मंचुरी त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायची. थोडं गरम मिरची परतून घ्यायची. त्याच्यानंतर झालेली आमची गरमागरम कोबी मंचुरी आता प्लेटमध्ये घातलेली आहे. आणि गरम गरम चहा पण आहे आली आता. त्याच्यानंतर मंचुरी खायची मजाच वेगळी. फ्रेंड्स, लाईक करा, कमेंट्स करा.
करत बसते एडिटिंग.